आणि यानंतर बातमी सोलापूरमधनं आहे। सोलापूरमध्ये कापसाच्या गोडाऊनला मोठी आग लागली। तब्बल 40 लाख रुपयांचे आगीमध्ये नुकसान झालंय। सुदैवानं या आगीमध्ये कुणाची जीवितहानी झालेली नाहीये। अक्कलकोट मार्गावरील श्री गणेश एंटरप्राइजेस कंपनीला ही आग लागली। सध्या आग आटोक्यात आलेली असली तरी सुद्धा 40 लाखांचं नुकसान या कंपनीचं झालंय या आगीमध्ये। ही आग विझवतानाची दृश्य कापसाचं गोडाऊन होतं आणि त्याच्यामुळे ही आग जास्तच भडकली। तब्बल 40 लाखांचं नुकसान या आगीमध्ये झालंय। शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहे। शिवकुमार, कशी लागली ही आग? आगीमागचं कारण काय होतं? ज्ञानदा, साधारण दुपारी 3:30 वाजता ही आग लागलेली आहे आणि हा कापसाचा कारखाना आहे। जुन्या चिंध्या आणि जो जुना वाया गेलेला कापूस असतो त्यावर तिथे प्रक्रिया करून नवीन कापूस तयार केला जातो, ज्याचा उपयोग मशिनरीच्या स्वच्छतेसाठी केला जातो। आता कारखान्याच्या संचालकांच्या सांगण्यानुसार उन्हाळ्यामध्ये मशिनरी आणि कापूस हा तापत असतो आणि त्या घर्षणातून ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। जेव्हा आग लागली तेव्हा कापूस हा खूपच ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग पसरत गेलेली होती। जवळपास 4 अग्निशामक गाड्यांनी प्रयत्न करून 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवलेली आहे। घटनास्थळी महानगरपालिकेचं अग्निशामक पथक आणि पोलीसही दाखल झालेले आहेत। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु 40 ते 45 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा कारखानदारांनी केलाय। निश्चितपणे शर्थीचे प्रयत्न करून या आगीवरती नियंत्रण आणलेलं आहे। 40 लाखांचं नुकसान झालंय। शिवकुमार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।